नमस्कार मित्रांनो. चला आज ढवळपुरीकरांच्या शेतामध्ये फेरफटका देऊयात. इथं बाजरी पेरलेली आहे. बाजरीने कार्यक्रम दाखवलेला आहे ढवळपुरीकरांच्या. अरे ढवळपुरीकरांनी तिथं वर टांगड्या केल्यात. सकाळ धरून फोन नाही काय नाही. ओ ढवळपुरीकर, बोला मामा. काय विषय काय आज लय वन्यवाद वर टांगड्या केल्यात? जरा थोडस टेन्शन आलं जीवाला. थोडस एक जणाची जरा व्यथा ऐकली. आज सकाळी दूध गोळा करायला गेलतो. अरे बाबा, काय आहे नेमकं? एक शेतकरी भेटला, त्याची थोडीशी व्यथा ऐकली, त्याच्यामुळे थोडस जरा वाईट वाटलं जीवाला. काय झालं माहितीये का मामा, विषय असा आहे. आता शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय, दूध व्यवसाय करतो. जर्सी गाया पाळीतो. बरोबर. आता त्याच्या जवळजवळ 10-12 गाया होत्या बर. आणि त्या येल्या होत्या. एक 8-15 दिवस झालती, पण त्याच्या गोठ्यात कमीत कमी 7 ते 8 अंतुली झाली. बापरे. आणि त्याच्यात त्यांनी 2 अंतुली नेऊन सोडली. पण त्याला एवढं वाईट वाटलं, तेव्हा दुसऱ्या दिवशी मी बघायला गेलो म्हणला, तर त्या अंतुली मला दिसलीच नाही. लय जीवाला वाईट वाटलं म्हणला. आणि किस्सा काय होतो, समजा आपल्या डोळ्या निरळ जर काही झालं तर मग माणसाला काय वाटत नाही. थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्ही जिलेबी आवडीने खाता, पण खरंच जर जिलेबी तुम्ही प्रोसिजर बघितली ना, तर तुम्ही जिलेबी खाणार नाही. मग असं काय डोळ्या निरळ झाल्यानंतर माणसाला काय वाटत नाही. म्हणजे कसं, पहिले अंतुली वगैरे घेऊन जायची. आता ते त्यांनी व्यवसाय म्हणून स्वीकारला होता. ते काय करीत होते ते त्यांना माहिती. परंतु हे गोरक्षक जे झालेत, म्हणजे हे जर्सी गायाची जे अंतुली येतात, ते धड शेतकऱ्याचे काही कामाची नाही. किंवा ते आवताला झोपले तर धापा टाकीत आहेत, काहीच कामाची नाही. आता जर एका गोठ्यात 9-9, 10-10 अंतुली झाले, ते काही शेतकरी आता बोलू नाही, बोलायची पाळी येते. ते करावा का? मग त्याच्यामुळे ते माणसाचं जरा डोळ्यात पाणी आलं होतं. ते म्हणलं सोडले बाबा मस्त, पण जीवाला लय वाईट वाटलं. आता काय होतं, बिनकामाचं जर असलेलं लेकरांनी तांब भरून नाही दिलं तर माणूस त्याला 2 फटके आणीत. आता एवढं 4 आणि 5,000 रुपये टनाचा ऊस आणून जर त्या अंतुल्यांना घालायचं, कसं शेतकरी घालील? नाही, ठीक बरोबर. आहे ना, आपल्या गोमातेला दर्जा दिलाय, पण ती गावरान गाई शेतकरी कुठलाच विकत नाही. एखाद्याला फुकट दान करीन, बरोबर. पण ती विकत नाही ना. आता हे जर्सी गायांचं काय करायचं? मग शासनाला एकच म्हणणं आहे का, बाबा तुम्ही अशी एक मोठी गोशाळा तयार करा. जे काही शेतकरी असतील त्यांना तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या, आणि तुम्ही ते अंतुली फुकट घेऊन जा आमच्याकडून. आम्हाला त्याचा रुपया बी नको, फक्त त्याचं पालन पोषण तुम्ही करा. मग तुम्हाला करण त्याच्यामध्ये किती म्हणजे कष्ट असतील, किंवा जर फुकट चारा घालायचं म्हणल्यानंतर त्याच अंतुल्यापासून उत्पन्न काहीच नाही ना हो. बरोबर आहे ना, शेतकऱ्यांनी काय करायचं? हा, शेतात जरी धरावं तर ती आवताला धापाटा किती. मग आता काय करावं तुम्ही सांगा. मग शासनाला एवढीच एक विनंती करू शकतो का, तुम्ही एक मोठी गोशाळा करा, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर व्हायरल करा, जेणेकरून शेतकरी तुम्हाला कॉन्टॅक्ट करीन आणि तो अंतुल्या तुमच्यापर्यंत आणून घालू आम्ही पदर. आम्हाला रुपया तसा नको. पोलिसाचा 100 नंबर आहे, तसा काहीतरी एका टोल फ्री हा नंबर हा पाहिजे ना. पाहिजे. आणि मग तुम्ही आम्ही तिथं आणून घालू, तुम्ही आम्हाला रुपये देऊ नका. फक्त एक रजिस्टर करा तुमचं. तुम्ही किती दिवस ते फुकट सांभाळीता ते बी आम्हाला कळेल. बरोबर आहे. गोमाता ही आपली गावरान गाई, ती शेतकरी जिंदगीत विकणार नाही, विकत सुद्धा नाही, दाराला मरून देतो. बरोबर. पण हे जारसाड्यांचं करायचं काय? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? कमेंट करा. धन्यवाद. ओके, धन्यवाद ढवळपुरीकर.